स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। मला माहिती आहे की तुम्ही प्रत्येक जण आन्सर कीची वाट बघताय आणि मलाही माहिती आहे की तुम्हाला हे कळालं होतं की बाबा एक्झाम झाल्यानंतर 5 ते 7 दिवसामध्ये आन्सर की येते। आता नक्कीच 10 ते 15 दिवस होत आलेत, पण अजून सुद्धा कुठे आन्सर की आपल्याला बघायला भेटत नाहीये किंवा त्या रिलेटेड काही ऑफिशियल अपडेट नाहीये। तर याच गोष्टीवर आपण थोडी सविस्तर चर्चा करूया। आन्सर की कधी येणं एक्सपेक्टेड आहे किंवा ही आन्सर की डिले कशामुळे होते आणि याचा ॲडमिशनवर काय इम्पॅक्ट होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राइब केलेलं नसेल तर इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। टॉपिककडे जाण्याआधी 2 महत्त्वाच्या सूचना। काल बऱ्याच जणांचे कॉल आलेत, मी बऱ्यापैकी मुलांना बोललोय, पण तरी बरेचसे फोन बोलता बोलता सुद्धा बरेचसे कॉल येऊन गेले आणि मी नाही बोलू शकलो। तर बऱ्यापैकी तुम्हाला टीमकडून SMS आला असेल की आम्ही तुम्हाला कनेक्ट लवकरच करू म्हणून। तर जेवढं जर तुम्ही कॉल बॅक दिलेला आहे तर टीम आमची तुम्हाला कॉल बॅक करेल, मी कॉल बॅक करेल, आम्ही तुम्हाला कनेक्ट करायचा प्रयत्न करू। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता। येणाऱ्या वीकेंडला म्हणजे 17 आणि 18 तारखेला मी यूट्यूबवर जास्त या ऑफिसबद्दल बोललो नव्हतो, पण लास्ट महिन्यापासून आम्ही पुण्यामध्ये सुद्धा ऑफिस चालू केलेलं आहे आणि पुण्याचं ऑफिस जे आहे ते ऑडी शोरूम बाणेरच्या जवळ आहे। जी लोक पुण्याच्या जवळपास राहतात किंवा जी लोकांना पुण्यामध्ये येणं पॉसिबल आहे, ज्यांना भेटायचं आहे, नक्की तुम्ही 17 किंवा 18 तारखेला मी ऑफिसवर अवेलेबल आहे। तुम्ही येऊ शकता, भेटू शकता आणि नक्कीच आपण काउन्सिलिंग प्रोसेस वगैरे या सगळ्या गोष्टींवर डिस्कशन करू शकतो। जर तुम्हाला पुण्यामध्ये ऑफिसमध्ये यायचं असेल तर प्लीज या नंबरवर ऑफिस ॲड्रेस असं म्हणून मेसेज करा, व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला लोकेशन वगैरे सगळ्या गोष्टी डिटेल्स पाठवतो। ठीक आहे, आता वळूया मेन मुद्द्याकडे की दादा CETचं रिझल्टची आन्सर की आलीच नाही। मला माहिती आहे, लक्षात घ्या, तुम्हाला यूट्यूब चॅनल्स असतील, न्यूज असतील, या सगळीकडून काय कळालं होतं की 6 ते 7 दिवसामध्ये आन्सर की येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, पण ती काही आलेली नाहीये। पण एक गोष्ट नीट समजून घ्या, यावेळेस एक्झाम या लवकर झालेल्या आहेत। गेल्या वेळेस मला आठवतंय की 18 जून समथिंगला रिझल्ट आला होता, 16 जून की 18 जूनला। ठीक आहे, सो आपण खूप अजून वेळ आहे। गेल्या 17 जून आणि ते सुद्धा अर्ली होतं। आधी जे रिझल्ट यायचे ते जुलैमध्ये यायचे। ठीक आहे, बोर्ड HSC बोर्डाचेच रिझल्ट हे मेच्या अखेरीस यायचे, ते पण बघा तुम्ही यावेळेस लवकर आलेले आहेत। सो आपण जगापेक्षा फास्ट आहेत आणि जेव्हा आपण एखादा रिझल्ट म्हणतो किंवा एखादी एक्झाम म्हणतो किंवा ॲडमिशन प्रोसेस म्हणतो, फक्त महाराष्ट्राची परीक्षा झाली, रिझल्ट झाली म्हणून त्यांना ॲडमिशन चालू करता येत नाहीत। त्यांना प्रत्येक राज्याची ॲडमिशन प्रोसेस संपू द्यावी लागते। अजून बरेचसे बोर्ड्स आहेत, जसं बिहार, UP, वेगवेगळे बोर्ड्स असतात, त्या बोर्ड्सचे पण रिझल्ट पाहिजेत। अजून नीटचा रिझल्ट यायचा आहे, आता JEEचे तुमचे आलेले आहेत, ॲडव्हान्सचे एक्झाम्सचं रिझल्ट यायचं आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अजून राहिलेल्या आहेत। असं होत नसतं की काहीतरी म्हणजे ते काही हे नाही आहे बोर्ड की बाबा एकला चलो म्हणू शकत नाहीत ते, त्यांना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो। आजूबाजूच्या राज्यांच्या पण परीक्षा होऊ द्यावं लागतात, त्याचे निकाल यावे लागतात आणि आपण खूप अर्ली स्टेजमध्ये आहोत। खूप लवकर आपल्या परीक्षा झालेल्या आहेत आणि खूप लवकर बोर्डाचे निकाल सुद्धा आलेले आहेत। नाही तर युजली काय व्हायचं, बोर्डाचे निकाल हे जूनच्या एंडला यायचे। ठीक आहे, त्याच्यामुळं मेच्या एंडला यायचे आणि जूनच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये 10वीचा निकाल यायचा। बघा तुम्ही, बोर्ड तर खूप पुढे गेलेलं आहे। तुमच्या CETच्या एक्झाम्स आता चालू असायच्या, ज्या की ऑलरेडी अप्लाय झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण खूप पुढे आहोत। त्याच्यामुळे जरी रिझल्ट डिले होत असला तरी ओव्हरऑल बघता तुम्ही काही डिले नाही आहे, याला डिले तुम्ही समजू नका। त्यामुळे असं काहीतरी जगावेगळं होतंय अशातला भाग नाहीये। फक्त काय होतं की आम्हासारखे यूट्यूबर्स असतील किंवा न्यूज चॅनल्स असतील, तुम्हाला घाबरवलं जात आहे, आज येईल, उद्या येईल, परवा येईल। ज्या दिवशी निकाल येणार आहे, ज्या दिवशी तुमची आन्सर की येणार आहे, त्या दिवशी तुम्हाला सर्क्युलर दिलं जातं की या क्षणापासून तुमची आन्सर की तुमच्याकडे अवेलेबल असेल। तुम्हाला आधी सांगितलं जातं, अचानक आन्सर की येत नाही। जेव्हा रिझल्ट येणार आहे, रिझल्टची पण तारीख आधीच सांगितलेली असते, वेळ सांगितलेली जरी नसली तरी तारीख सांगितलेली असते की या दिवसापर्यंत आम्ही निकाल देऊ। ज्या दिवशी आन्सर की येईल त्या दिवशी निकालाची तारीख सुद्धा जाहीर केलेली असेल। त्याच्यामुळे प्लीज घाबरू नका। मी जेव्हा हे फोन उचलतोय, मला समजा 10 कॉल आले, त्यातले 5 कॉल हेच असतात की दादा निकालाचं काय झालं, आन्सर कीचं झालं, का आन्सर की येत नाहीये। म्हणून एक फोमो क्रिएट झालाय, पालकांना भीती वाटते की निकाल येत नाहीये, कुठले ॲडमिशन सुरू झालेत का, काही झालंय का, मी लेट पडतोय का, अशातला भाग नाहीये। मागच्या वर्षाचा अनुभव बघता आपण खूप फास्ट प्रोसेस कंप्लीट केलेली आहे महाराष्ट्राने यावेळेस। त्याच्यामुळे जरी थोडा निकाल एक 10 दिवस पुढे गेला तरी आपण जगाच्या मानाने पुढेच असणार आहे आणि ओव्हरऑल कुठेही फॉर्म फिलिंग वगैरे असं काहीही चालू झालेलं नाहीये। त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये। मी हा व्हिडिओ स्पेशली त्याच्यामुळेच बनवला की प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भीती चालू झाली आहे की कॉलेज कधी चालू होतील, जर आता एवढा डिले होतोय, असं काही नाहीये। आपण खूप टाइमवर आहोत, याचा काहीही तुम्ही काळजी करू नका। म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला क्लॅरिफिकेशनसाठी बनवलेला आहे। एक मी तुम्हाला टेंटेटिव्ह शेड्यूल आजच्या व्हिडिओमधून देतोय, जेणेकरून तुम्हाला गोष्टी क्लिअर राहतील। ज्या दिवशी तुमची CETची आन्सर की येईल
नक्कीच येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मे बी लवकरच तुम्हाला त्याचा अपडेट भेटेल आणि लवकरच तुमची आन्सर की तुमच्या हाती असेल. आन्सर की आल्यानंतर तुम्हाला 3 दिवस तुमचे जे असतात ते तुम्हाला डाऊट्स किंवा मी म्हणेन की तुमचा जर काही क्वेश्चन चुकला असेल तर ते सबमिट करण्यासाठी असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 7-8 दिवसाने तुमचा CETचा रिझल्ट येतो आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी ॲडमिशन प्रोसेस चालू होते. सो तसं ओव्हरऑल बघता ज्या दिवशी आन्सर की येईल तिथून एक 15 ते 20 दिवस आरामात तुमच्याकडे आहेत प्रोसेस चालू होण्यासाठी. ठीक आहे. सो आत्ता घाबरून जाण्याची गरज नाहीये, काहीही प्रोसेस सुरू झालेली नाहीये. तुम्ही जर काही व्हॅकेशन वगैरे प्लॅन केले असेल ते तुम्ही करू शकता. ॲडमिशन प्रोसेस माझ्या हिशोबाने नेक्स्ट मंथच्या 10 तारखेपासून सुरू होईल. म्हणजे की तुम्हाला आपण एक एक्सपेक्ट करूया की त्या एरियात तुम्ही अवेलेबल असलं पाहिजे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी ऑनलाईन होतं, आता ऑफलाईन जास्त करून लोक जात आहेत, तर तेव्हा तुम्ही असणं इथे गरजेचं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर झाला असेल, तुमच्या मनातली थोडी भीती कमी झाली असेल. आणि हे मी नक्की सांगतो की जेव्हा कधी काही सर्क्युलर येईल, रिझल्टचा अपडेट येईल, मी यूट्यूब चॅनलवर येऊन ऑफिशियली अपडेट पोस्ट करेन. मी सारखं येऊन रिझल्ट आला नाही आला असे मी व्हिडिओज बनवत बसणार नाही. पण जेव्हा येईल तेव्हा लेजिट अपडेट मी आपल्या चॅनलवर देईन. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सारखं या गोष्टीतून बाहेर पडा. तुमचा हा सुट्ट्याचा टाइम आहे, हा नक्की एन्जॉय करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जे पालक पुण्यामध्ये राहतात, ज्यांना मला भेटायचं आहे, काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा नसेल पण तुम्हाला भेटायचं असेल, नक्की तुम्ही येऊ शकता. आपलं पुण्यामध्ये बाणेरला ऑफिस आहे. 17 ते 18 म्हणजे सॅटर्डे संडेमध्ये तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करून घ्या. टाइम्स काय करतोय आम्ही फक्त की काय होतं, सगळेच पालक एकत्र आले तर बोलायला भेटत नाही, मग गर्दी होऊन जाते. म्हणून फक्त मला या नंबरवर मेसेज करा की ऑफिस व्हिजिट काहीतरी म्हणून असं व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला सगळं लोकेशन वगैरे पाठवतो, ऑफिसचा नंबर देतो आणि तुम्ही तिथे बुक करा की बाबा या टाईमला आम्ही येऊ शकतो. म्हणजे आम्ही सगळे पॅरेंट्स व्यवस्थित मॅनेज करूया. सो ज्यांना पुण्यात येणं पॉसिबल आहे आणि हे रेग्युलर चालू असेल, असं नाही की आज 2 दिवस मी आहे, हळूहळू तुम्ही नेक्स्ट वीकमध्ये पण आपण प्लॅन करूया. स्लोली प्लॅन करूया. एकदमच सगळ्यांनी यावं अशातलाही काही भाग नाही आहे. पण ज्यांना पॉसिबल आहे नक्की या. अर्ली स्टेजमध्ये आलात तर आपण अर्ली डिस्कशन करून थोडंसं पुढे याच्या राहू शकतो. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.